मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 39. मागील भागात. डोक्याला मार लागला ना, तर नको ते विचार येतात तिच्या डोक्यात. म्हणून म्हटलं बघ जरा करण तिला पाहून. आता पुढे काय झालं आणि मला कळेल असं सांगा दोघं. अर्जुन दोघांना पाहत, हिने गिफ्ट आणले तुझ्यासाठी. करण तिला पाहत, काय सांगते खरंच? दे मग लवकर, मला खूप आवडतात सरप्राईज आणि गिफ्ट. अर्जुन खुश होत, तुझ्या स्टँडर्डला मॅच होईल की नाही प्रश्न पडलाय तिला, म्हणून एवढे दिवस दिलं नाही हो ना. तो तिला एक नजर पाहत, नाही म्हणजे अरे अर्जुन. ती गोंधळून आलटून पालटून दोघांना पाहत उभी होती. करणने तिला त्याच्या स्वाधीन केलं आणि बेडवर टेकला. काय स्टँडर्ड? ते काय असतं? मी शिकलोय फर्स्ट स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड पर्यंत, त्यामुळे ते एकच स्टँडर्ड माहितीये मला. बाकी स्टँडर्ड कशाची असतात ते आपल्याला नाही माहित. तो हसून तिच्या हातातलं गिफ्ट ओढत, आईला भारी आहे की, एवढे दिवस दिलं का नाही. तो हातातलं घड्याळ पाहत, ती पुन्हा अडकळत, वहिनी हेच ओळखलं का तू मला? तूच म्हणालीस ना मी तुझा पहिला मित्र आहे या घरातला, मग फक्त नावाला आहे का? तुझ्या मित्रमैत्रिणींना गिफ्ट देताना पण स्टँडर्ड पाहून देतेस का? मग मला द्यायला इतका संकोच आणि विचार कशाला केला? तो तिचा हात हातात घेऊन, नाही अरे असं का बोलतो तू? मी खरंच मनापासून मानते तुला मित्र. तू होतास म्हणून सगळं सोपं झालं माझ्याकरता. तू इतका सहज आणि क्षणात आपलंसं केलं की एक वेगळंच नातं तयार झालं आपलं. नाही तर लग्नानंतर असं अनोळखी घरात अनोळखी लोकांमध्ये जाऊन तिथे राहायचं हे सोपं नसतं कोणत्याही मुलीकरिता. पण प्रत्येक घरात तुझ्यासारखा एक अर्जुन असेल तर खूप सोपं होईल प्रत्येक वहिनीसाठी. खुशी त्याच्या गालावर हात ठेवून बोलत होती. अर्जुन, मी ज्या वातावरणात वाढले ते आणि हे खूप वेगळं आहे, म्हणून आलं मनात तसा विचार. तुम्ही सगळेच खूप चांगले आहात. कुणी नाराज होऊ नये, दुखू नये असंच वाटत होतं मला. भरल्या डोळ्यांनी दोघांना पाहत ती बोलत होती. इकडे ये, इथे बस. अर्जुन तिचे डोळे पुसत तिच्या करणच्या बाजूला बसवत दोघांच्या समोर गुडघ्यावर बसला. असं काहीही होणार नाही पुन्हा. हा जो आहे ना तुझ्या शेजारी बसलेला, ज्याच्या तू हात पकडून या घरात आलीयस, त्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे माझा. काहीही झालं तरी तो आता हा हात सुटू देणार नाही. त्यामुळे हे चित्र कधीच नाही बदलणार, खात्री आहे मला. आणि जरी कधी बदललं ना तरी या चित्रात हा कायम तुझ्या सोबतच असेल. त्याचं काय आहे ना, खूप चिवट आहे ना हा. सहजासहजी स्वतःची गोष्ट सोडत नाही. एकदा का त्याच्या सिक्का बसला एखाद्या गोष्टीवर, मग साक्षात ब्रह्मदेव जरी खाली उतरले तरी ऐकायचा नाही हा. सॉलिड सेटिंग आहे तुमच्या इंद्रदेवाची. अर्जुन हसून तिचं मन वळवत खुशीने भरल्या डोळ्यांनी करणला पाहिलं आणि रडायला लागले. तसा त्यांनी तिला जवळ घेत शांत केलं. झालं का तुमचं? बाकीचं तुमचं रूम मध्ये करा, ही माझी रूम आहे. अर्जुन दोघांना बडबडत, वहिनी हे घे, मला आता घाल तूच. तिच्या हातात घड्याळ ठेवत अर्जुनने हात पुढे केला. याला काही घेतलं नाही ना तू? माझ्यासारखं अजिबात याला द्यायचं नाही आधीच सांगतोय. अर्जुन चिडून करणला पाहत, नाही घेतलंय, घे तूच. मला दिलं तिने गिफ्ट. करण त्याला चिडवत, काय वहिनी याला आधी का दिलं तू? आणि याला कशाला आणलं? हा कुठे जाणार आहे हॉस्टेलला? मी चाललोय ना. अर्जुन नाटकीपणाने, नाही अर्जुन, या बाबतीत तुला एक्सेप्ट करावं लागेल. काहीही झालं तरी पहिलं हे. यांनी मला त्यांच्या पार्टीत घेतलं म्हणून तर आपली पार्टी तयार झाली ना, म्हणून त्यांचा मान नेहमीच पहिले असणार. खुशी हसून करणला पाहत, आजोबा, अक्का, आजी, हे बघ मी काय घातलंय. आज आर्याच्या शाळेत फॅन्सी ड्रेस होता म्हणून क्यूटचा
फुलपाखराचा ड्रेस घालून बागडत खाली आली होती. अगं बाई, काय झाक दिसते ग आमची परी. ती पळत डायनिंग टेबलवर बसलेल्या दादा आणि अख्खांजवळ आली तसं त्यांनी तिला जवळ घेतलं. आजोबा, माझ्याकडे विंग पण आहे. मी आता मम्मा घाल ना मला विंग, मी आजोबांना उलवून दाखवते. आर्या गायत्रीकडे पाहत, नाही आता नको, आधी नाश्ता करून घे, आधीच उशीर झालाय. गायत्री तिला पाहत, आजोबा सांग ना हिला. गायत्री, घाल ना ग थोडा वेळ, जाताना उगीच रडवू नको. माई किचन मधून तिला आवाज देत, दादा सकाळपासून इतका त्रास दिला हिने, आता गप नाश्ता करायला सांगा हिला, अजिबात ऐकत नाही. गायत्री तिला बटरफ्लाय विंग घालून देत, हो माझी परी गुड गर्ल आहे, सगळं ऐकते ती, हो ना पली. दादा पेपर बाजूला ठेवून तिला जवळ घेत, आजोबा हे बघ, ती बटरफ्लाय आहे ना टीव्ही मध्ये येते, जादू जादू करते, हे बघ माझ्याकडे पण जादूची छडी, छू छू. अक्का आजी हे बघ, आजोबा मी फ्लाय करते, हे बघ. आर्या ते विंग लावून दिले तशी आनंदाने इकडून तिकडे बागडून दाखवत होती आणि सगळे तिला हसून पाहत होते. आले, ही कोण आली आपल्याकडे? दादा, तुम्ही आर्याला पाहिलं का? आपली आर्या कुठे गेली? जिना उतरून अर्जुन खाली आला तसा तिला पाहत नाटकीपणाने दादांना म्हणाला, अर्जुन मामा हे बघ, मीच आहे आर्या. पळत अर्जुनकडे येत त्याला गालावर हात ठेवून हसून दाखवत होती. ओ माय गॉड, लुक हर, हुज कम एंजल, हू प्रेटी यू आर माय लिटल प्रिन्सेस. अर्जुन तिला उचलून तिच्या गालावर पप्पी घेत, अर्जुन मामा आय एम नॉट एंजल, आय एम बटल बीन. हे बघ बटरफ्लाय स्टिक. तू कार्टून नाही बघत? आर्या निरागसपणे, नो आय डोंट लाईक कार्टून, मी बाईक रेस बघतो. अर्जुन बोलत तिला घेऊन डायनिंग वर बसला. मामा, आज तू माझ्या स्कूलमध्ये चल ना, माझा प्रोग्राम आहे ना. आर्या त्याच्या मांडीवर बसून, नक्की आलो असतो स्वीटी, पण आजपासून माझी पण स्कूल चालू झाली ना, मला जावं लागेल माझ्या स्कूलमध्ये, आणि नाही गेलो तर ना तुझा करण मामा मला वरडेल. अर्जुन तिला समजावत, तू एकटा जातो स्कूलला? आर्या कुतूहलाने, हो रोज एकटाच जातो. मी मोठा झालो ना आता, तुझ्यासारखा छोटा होतो ना तेव्हा माझे आजोबा आणि माई आजी यायचे मला सोडायला. अर्जुन तिच्या प्रश्नाला उत्तर देत, त्याची उत्तर ऐकत काही विचार करत तिने आजोबांना पाहिलं आणि आठवून खाली उतरून दादांजवळ आली. आजोबा तुम्ही या ना माझ्या स्कूलमध्ये. आर्या दादांच्या हाताला ओढत, आलो असतो परी, पण माझी मीटिंग आहे राणी आज. दादा तिला जवळ घेत, माई आजी तू सांग ना आजोबांना. आर्या माईंना मस्का मारत, आर्या काय चाललंय तुझं? सगळ्यांना कामं आहेत, मी येते ना तुला सोडवायला. हट नको करू, चल नाश्ता करून घे. गायत्री दुधाचा ग्लास तिच्या समोर करत थोडा मोठ्याने तिला म्हणाले, नो आय डोंट वांट दिस, मला नको दूध, मी स्कूलला पण नाही जाणार, नको मला हे. आर्या चिडून तिचा विंग काढून फेकत, आर्या ओरडू नको हा, गप ये इकडे, मी येते सांगितले ना स्कूलला. गायत्री तिला ओरडून, मी नाही येणार तुझ्यासोबत, लोज तूच काय येते? माझा डॅडा का नाही येत? सगळ्यांचे मम्मा डॅडा येतात, माझा का नाही येत? राजवीरचा डॅडा रोज येतो तिला सोडायला, तिला खूप लव करतो, खिशी करतो, चॉकी आईस्क्रीम सगळं देतो, माझा डॅडा का नाही आहे? तू ओरडते मला लव नाही कळत, आईस्क्रीम पण नाही देत, यू चीटर. मी गुड गर्ल आहे ना आता, मग का नाही येत तो? तू सांगितलं होतं ना तो येणार देव बाप्पाकडून, मग का नाही येत? आर्या रडत रडत आपल्या छोट्या हाताने तिला मारत बोलत होती. तिचं ते बोलणं आणि आक्रोश सगळे स्तब्ध होऊन ऐकत होते. अर्जुन आणि दादांना उगीच तिला नकार दिल्याचं गिल्ट वाटू लागलं. इतकी माफक अपेक्षा होती तिची, पण तेही तिला मिळत नव्हती. माई तर डोळ्याला पदर लावून किचन मधून गायत्री आणि आर्याला पाहत होत्या. गायत्री तर पटकन खालीच बसली तिला असं बोलताना पाहून. तिने कितीही प्रेम आणि काळजी घेतली तरी या बाबतीत तिच्या समोर हतबल होऊन जात असे. आर्या स्टॉप, कम हर.
नुकतंच झालेला सगळा गोंधळ आवरून खाली येणाऱ्या करण आणि खुशीच्या कानावर पडला तसा त्यांनी तिला आवाज दिला, कलन मामा. करणचा आवाज आला तशी पळत येऊन त्याच्या गळ्यात पडली. स्टॉप क्राईंग बच्चा, मी आहे ना, डोंट क्राय. काय करायचं सांग तुला. करण तिला शांत करत, कलन मामा तू चल ना. ती रडत रडत, ओके बट से सॉरी टू युअर मम्मा फर्स्ट अँड फिनिश द ब्रेकफास्ट देन वी गो. करण तिचे डोळे पुसत, तू येणार ना मग माझ्यासोबत, प्रॉमिस. ती निरागसपणे, एस प्रॉमिस. आय एम सॉरी मम्मा. आर्या गायत्रीजवळ येत तिचे डोळे पुसत म्हणाली. तसं गायत्रीने तिला कवटाळून घेतलं आणि पुन्हा रडू लागली. अहो तुम्हाला निघायचं ना पुण्याला. मग खुशी त्याला आठवण करून देत, हे जास्त महत्वाचं आहे, थोडा उशिरा निघतो. करण आर्याला पाहत, झालं कलन मामा चल, मी दूध फिनिश केलं. आर्या पळत येत, चल नवली मामी तू पण चल ना. राजवीचे पण मम्मा डॅडा येतात ना. आज मी पण येणार मम्मा डॅडा सोबत. आर्या करणचा आणि खुशीचा हात पकडून आनंदाने बोलत होती. खुशीने एक नजर करणकडे पाहिलं तसं त्यांनी तिलाही नजरेने येण्यास खुणवलं. तिने तशीच नजर आत माई आणि गायत्रीकडे वळवली तसा त्यांनीही नजरेने होकार दिला. खुशीने होकार देत तिचा दुसरा हात पकडला तसं दोघांचा हात पकडून आनंदाने आर्या उड्या मारू लागली. खूप काही अनमोल गवसल्याचा आनंद चेहऱ्यावर पसरला होता तिच्या. आज तिच्या इवल्या दोन्ही हातात एक एक मजबूत हात होता जो तिच्या निरागस आणि बालमनाला आनंद देत होता. करणने प्रॉमिस केल्याप्रमाणे तो तिला सोडायला निघाला होता. गाडीमध्ये तिची नॉनस्टॉप बडबड आणि मस्ती चालू. मुठभर जास्तीच मास चढल्यासारखी खुश होती. शेखर दे लवकर फाईल्स, कुठे साईन करायची. आणि ते शेतकऱ्यांचे जमिनीचे कागद घेतले ना, सगळ्यांची एक एक एक्स्ट्रा कॉपी असू दे सोबत. नंतर मला काही ऐकायचं नाही हा. हे राहिलं आणि ते राहिलं. करण दोघांना सोप्यावर बसून आपली कामं उरकत होता. हो भाऊ सगळं रेडी आहे, सकाळी निघायचं होतं म्हणून. हो भाऊ सगळं रेडी आहे, सकाळी निघायचं होतं म्हणून तयारी करून ठेवली होती. शेखर माहिती देत, थोडं काम होतं, दुपारी निघू. तू पण दुपारच्या तयारीतच ये बंगल्यावर. मी आता पुन्हा इथे येणार नाही, आधीच उशीर झालाय, अजून पुढे उशीर होईल. करण फाईल बघत बोलत होता. करण भाऊ त्या माणसाचा पत्ता लागलाय, आपल्या माणसाने घेतले त्याला ताब्यात. काय करायचं त्यांचं. या सगळ्या मागे ती नायक पत्रकारच होती. शेखर कालच्या पार्टीबद्दल त्याच्याकडे विषय काढला. त्या पळालेल्या माणसाबद्दल माहिती देत होता. कोण माणूस. शेखर कुणाला ताब्यात घेतलं. नीट समजेल असं काही बोलशील. ती नायक बाई कुठून आली मध्येच. आता काय संबंध तिचा. करण गोंधळून त्याला पाहत. शेखरने त्या माणसाचा उल्लेख केला तसा खुशीने डोळे मोठे करून शेखरला पाहत होती. काही न सांगण्याचं खुणवू लागली. करण भाऊ ते काल. मी. शेखर समोर खुशीकडे पाहत अडकळत बोलत होता तसं करणने दोघांवर नजर फिरवली. काय झालंय, असा चाचरत का बोलतोयस. करणने त्याला आवाज देत खुशीला पाहिलं. तशी खुशी नजर चोरत इकडे तिकडे पाहू लागली. काही नाही भाऊ, ते मी येतो. झाली साईन. शेखर पळ काढत. खुशीचे हावभाव बघून त्याला समजलं होतं अजून तिने त्याला याबद्दल काही कल्पना दिली नाहीये. उगीच आता तो विषय काढून त्याचा भटका उडायला नको. शेखर. करणचा एक आवाज फक्त आणि दोघं गार. भाऊ ते काल पार्टीत. त्याच्या नुसत्या आवाजाने आणि नजरेने कसलाही विचार न करता शेखर पोपट सारखं पटापट बोलायला लागला. एवढं सगळं झालं आणि तू आत्ता सांगतोय मला. नको त्यावेळी अर्ध्या रात्री फोन करतो की माझी गरज नाही वाटली. आता तू समर्थ आहेस का सगळं बघायला. तसं सांगा म्हणजे मी यापुढे काही विचारणार नाही तुला. सगळं ऐकून करण वरडतच जागचा उठला. त्याचा तो अवतार पाहून खुशी जीव मुठीत घेऊन बसली होती. कारण कधीही मोर्चा तिच्याकडे वळणार होता. अहो त्याची काही चूक नाही. तो सांगणार होता. मीच म्हटलं मी सांगेन म्हणून. तो खुशी कधी सांगणार होतीस. शेखर वरची नजर तिच्यावर फिरवत तो गरजला.
कलन मामा, तू नवली मामीला का बोलवतो? त्याच्या वाढलेल्या आवाजाने आर्या त्याला विचारत उठून आली. काही नाही बेटा, तिला नाही वरडत. शेखर मामाला वरडलो. चला आता घरी जाऊया, उशीर झालाय. चिडून दोघांना पाहून तो तिच्याशी काहीही न बोलता रागात आर्याला उचलून बाहेर निघाला. वहिनी सॉरी, मला माहित नव्हतं भाऊंना. करण गेला तसं शेखर खुशीकडे पाहून ठीक आहे, असू दे, माझं चुकलं, सकाळी सांगायला हवं होतं. त्यांना राग येणं साहजिकच आहे. खुशी त्याला धीर देत त्याच्या मागे निघाली. अहो मी खुशी पळत येऊन गाडीत बसली तसं त्यांनी रागात गाडी स्टार्ट केली. तिच्याकडे दुर्लक्ष करून समोर पाहत ड्रायव्हिंग करू लागला. अहो तो रागात आणखीन गाडी स्पीड वाढवून त्याच्या रागाची कल्पना देत होता. आर्या आलटून पलटून दोघांना पाहत होती. येताना मस्ती करत येणारी सफारी, जाताना मात्र भयानक शांततेची होती. खुशी मधून मधून त्याला पाहत बोलायचा प्रयत्न करत होती. गाडी थांबली तशी आर्या पळत आत निघाली. करण पण काहीच न बोलता गाडीतून रागाने उतरून आत निघाला. तशी खुशी त्याच्या मागे आवाज देत पळत होती. आता काय ऐकायचं? जे करायचं ते केलं ना तू एकटीने, मग आता मला कशाला काही सांगायचं? आता सांगून काय उपयोग? मी काय शो पीस म्हणून होतो का तुझ्यासोबत? मी होतो ना काल, मग का नाही सांगितलं? मला लपवाछुपवी केलेली आवडत नाही, हे स्पष्ट शब्दात तुला समजेल असं सांगितलं होतं ना मी. तुला कल्पना तरी आहे का तू काय केलंय? ती बाई दिसते तितकी साधी सरळ नाहीये. काल काही झालं असतं तर इतकी साधी गोष्ट वाटते का तुलाही? त्याविषयी साधं कुणाला विचारणार तरी नाहीस, पण सांगायचं पण वाटलं नाही. करण चिडून शक्य तितका राग कंट्रोल करत तिच्या दंडाला पकडून बोलत होता. काल तिने जे काही केलं त्याचं खरं तर कौतुक करावं असंच काम होतं. राजकारणात समोर दिसणारा शत्रू जितका घातक असतो त्यापेक्षाही गोड बोलून वार करणारा शत्रू जास्त विघातक असतो. तो तिच्या काळजीने रागात बडबडत होता आणि ती शांत बसून सर्व ऐकत आसाव गाळत होती. तोंडाला लगाम द्या तुमच्या आमदार. कोण आमदार? तो करण अजून आमदार व्हायचा. तुम्ही तर निवडणुकीच्या आधीच निकाल जाहीर करून त्याला आमदारच्या खुर्चीत पण बसवलं. पण तुम्ही हे विसरलात, त्या खुर्चीत फक्त माझी मुलगीच बसणार. त्यामुळे इथून पुढे उल्लेख करताना जरा जपून. त्याची स्तुती करायचे पैसे नाही मोजले आम्ही तुम्हाला. असं ते शक्य कसं करायचं ते आमचं आम्ही बघू. तोंडात जेवढे पैसे भरले ना तितकंच आणि तेवढंच बोलायचं, समजलं? पुढच्या ठरलेल्या प्लॅनमध्ये काही गडबड झाली तर सुमनताई नोटांचा बंडल तिच्या पुढे फेकत. पुढचा प्लॅन थोडे दिवस पुढे ढकलायला लागेल. तो आमदार म्हणजेच तो करण बाहेरगावी निघालाय अशी खबर मिळालीये. जान्हवी नायक माहिती देत. हो माहितीये. तो शेतकऱ्यांच्या जास्तच पुळका आलाय त्याला. कैवारी बनायचा छंदच लागलाय त्याला. त्याच्या बापासारखा त्याला पण सुमनताई माहिती देत. शेतकऱ्यांचा हाच कैवारी त्यांचा वैरी बनला तर? जान्हवी गालात हसून नोटांची हवा खात. पेटवा मग रान, वाट कसली बघताय? दोघीही मोठमोठ्याने हसत एकमेकींना पाहत. माई जेवण झालंय सगळं. शांतका आल्या मंडळातून की मग बसूया ना सगळे जेवायला? खुशी किचन मधून समोर बसलेल्या माईंना आवाज देत. हो काही हरकत नाही, तू जा. ते डबे इंद्राला बॅग मध्ये भरून ठेव, पुन्हा राहायला नको. थोडी कानचूक करेल डबे न्यायला, पण माझं नाव सांग. माई तिला आठवण करून देत. हो माई. खुशी हसून त्यांना पाहत वर निघाली. गायत्री आल्यापासून थोडी नाराज वाटली ग खुशी. माई जिन्ना चढून वर जाणाऱ्या खुशीला पाहून गायत्रीला विचारत होत्या. हो माई, मगाशी किचन मध्ये आली तर डोळे पण ओलसर वाटत होते. आर्या सांगत होती. करंदा वरडला तिला. गायत्री माईला पाहून मला पण शंका आलीच होती. मगाशी इंद्रा पण काहीच न बोलता तडक स्टडी मध्ये निघून गेला. मागे मागे ही पण आली. आल्यापासून शांतच आहे. मला वाटलं इंद्रा निघायलाय म्हणून नाराज असेल. पण माई, तुझ्या इंद्रदेवाला कोपायला काही कारण लागतं का?
तोच भांडला असेल. गायत्री हसून, हे बरं आहे तुमच्या बापलेकींचं, कोपला की माझा इंद्र, नको त्यावेळी करंदा करंदा, आणि तुझे दादा आमचे करण करत असतात तेव्हा नाही आठवण येत माझी. माई हसून, करण अजून निघाले नाही तुम्ही? दादा त्यांची मीटिंग संपवून थेट स्टडीमध्ये आले तसं करणला पाहून, हो दादा, अशी ही आजची अपॉइंटमेंट उद्या फिक्स केले म्हणून मग थोडं उशिरा निघतो. तुमची मीटिंग कशी झाली? करण त्यांना पाहून, उत्तम. दादा पाण्याचा घोट घेत, अरे हो करण, एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. दादा आठवून, काय दादा? करण फाईलमध्ये डोकं घालत, सकाळी सुनबाई सांगत होत्या, काल त्यांनी पार्टीत म्हणत दादांनी खुशीने सांगितलेला सगळं वृत्तांत करणच्या कानावर घातलं, जो आधीपासूनच त्याला माहीत होतं. नव्याने हे कळलं होतं की तिने दादांच्या कानावर सगळं घातलं होतं. दादा तुम्हाला माहीत होतं आणि मी, दादा तुम्हाला माहीत होतं आणि तुम्ही पण आम्हाला काहीही सांगितलं नाही? करण फाईल बाजूला ठेवत थोडं नाराजीत, आम्हालाही सकाळीच कळलं सुनबाईकडून, आम्हीच सांगितलं त्यांना आम्ही बोलू तुमच्याशी या विषयावर म्हणून. का, काय झालं? दादा त्याचा पांढरा पडलेला चेहरा पाहून, काही नाही दादा. करण विचारात हरवला, तुमचा चेहरा पाहून अंदाज येतोय तुम्हाला, नक्कीच यावरून तुम्ही सुनबाईंना वरडले असन. दादा त्याचा चेहरा वाचत, दादा आम्ही काही विनाकारण वरडलो नाहीये, आमच्या वरडण्याच्या माग कारण आहे. तुमच्याही लक्षात आलंच असेल, सुमनबाई सोबत जी जान्हवी नायक पण सामील आहे यात, आणि त्या कोणत्या लेवलवरच्या बायका आहेत आणि काय काय करू शकतात हे आम्ही तुम्हाला सांगायला नको. तुम्ही शिकवलेले धडे आहेत हे, आणि तुमच्या सुनबाई आता त्यांच्या नजरेत आलेत, त्यामुळे काय होऊ शकतं हे जाणता तुम्ही. करण काळजीने बोलत होता. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करायचा प्रयत्न करा, कमेंट करायचा प्रयत्न करा, आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. ह्यानंतरचे व्हिडिओ किंवा मागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. धन्यवाद मंडळी.